नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सखी सावित्री समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे डिसेंबर 2025 करता सभा क्रमांक 7 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या सखी सावित्री समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकता. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या दिवशी आपण ही बैठक किंवा सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. अध्यक्षा या ठिकाणी जे सखी सावित्री समितीचे अध्यक्ष आहे त्यांचे नाव टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली सखी सावित्री समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 7वी सभा आणि पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी घेतला आहे, विद्यार्थिनींना आयर्न व फॉलिक ॲसिड गोळ्या देण्याबाबत ठराव. फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. सखी सावित्री समितीच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व किशोरी विद्यार्थिनींना आयर्न व फॉलिक ॲसिड गोळ्या वितरित करण्यात आल्या. गोळ्या वितरणापूर्वी विद्यार्थिनींचे आरोग्य मूल्यमापन करण्यात आले. आठवड्यातील ठराविक दिवशी प्रत्येक विद्यार्थिनीला गोळ्या दिल्या गेल्या. गोळ्या नियमितपणे घेण्याचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगण्यात आले. वितरणाची नोंद यादीत घेऊन प्रत्येक विद्यार्थिनींची सही घेतली गेली. पालकांना या गोळ्यांच्या फायदे व आहाराविषयक माहिती देण्यात आली. समितीने गोळ्या वितरण दरम्यान लघु आरोग्य शिबिरे आयोजित केली. महिन्याच्या शेवटी विद्यार्थिनींच्या आरोग्य व आहारातील बदलाचे मूल्यमापन केले. तसंच अहवाल शाळा व्यवस्थापन समितीकडे सादर करण्यात आला. कार्यक्रमामुळे किशोरी विद्यार्थ्यांच्या आरोग्यात सुधारणा दिसून आली असून पुढील महिन्यासाठी वितरणाची योजना आखण्यात आली आहे व हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, विद्यार्थिनींना आवश्यक कौशल्य विकास कार्यशाळा आयोजनाबाबत. सखी सावित्री समितीच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील किशोरी विद्यार्थिनींसाठी कौशल्य विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्व, संवाद आणि नेतृत्व कौशल्यांचा विकास करणे होते. सहभागी विद्यार्थिनींची यादी तयार करून आयोजनाची पूर्वतयारी करण्यात आली. कार्यशाळेसाठी योग्य प्रशिक्षक आणि मार्गदर्शक नेमण्यात आले. विद्यार्थिनींसाठी सृजनशील संवाद कौशल्य आणि समस्या सोडवण्यासंबंधी उपक्रम आयोजित केले गेले. कार्यशाळेत विद्यार्थिनींना टीमवर्क आणि नेतृत्व कौशल्यांचा अनुभव देण्यात आला. सहभाग नोंदी आणि अभिप्राय घेण्यासाठी फॉर्म भरवण्यात आले. तसेच विद्यार्थिनींना कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेतला व सकारात्मक प्रतिसाद दिला. कार्यशाळेच्या परिणामांचे मूल्यमापन समितीने केले व सुधारणा सुचवली. अहवाल शाळा व्यवस्थापन समितीकडे सादर करून भविष्यातील कार्यशाळा आयोजित करण्याची योजना तयार करण्यात आली व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4, महिला तक्रार निवारण समिती व सखी सावित्री समिती संयुक्त बैठक आयोजन करण्याबाबत चर्चा. फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. सखी सावित्री समितीच्या माध्यमातून महिला तक्रार निवारण समितीशी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीचं मुख्य उद्दिष्ट शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षितता, तक्रारी व समस्या निवारण यावर चर्चा करणे होते. उपस्थित सदस्यांची यादी तयार करून बैठकीची पूर्वतयारी करण्यात आली.
बैठकीसाठी सभागृहाचे आयोजन व आवश्यक साहित्य जसे नोटबुक, फॉर्म आणि प्रेझेंटेशन तयार करण्यात आले. विद्यार्थिनींना नोंदविलेल्या प्रकाराची यादी बैठक सुरुवातीला तपासण्यात आली. प्रत्येक तक्रारीवर चर्चा करून त्वरित व दीर्घकालीन उपाययोजना ठरवण्यात आल्या. बैठकीत शाळेतील सुरक्षा नियम, विद्यार्थिनींचे अधिकार व तक्रारी निवारण प्रक्रिया यावर मार्गदर्शन दिले गेले. सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून सल्ला दिला आणि आवश्यक असल्यास पालकांशी संवाद साधण्याचे ठरवले. बैठकीत ठरवलेल्या निर्णयाचे दस्तऐवजीकरण करून नोंदी तयार करण्यात आल्या. यावर आधारित सुधारणा योजना पुढील महिन्यासाठी आखण्यात आल्या. अहवाल समितीकडे सादर करून शाळा व्यवस्थापन समितीला माहिती देण्यात आली. यामुळे शाळेतील महिला सुरक्षितता व तक्रारी निवारण यंत्रणा अधिक मजबूत होण्यास मदत झाली व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थिनींना प्रोत्साहन देणे. सखी सावित्री समितीच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थिनींचा शोध घेण्यात आला. शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक कार्यातील योगदान लक्षात घेऊन विद्यार्थिनींची यादी तयार केली गेली. समितीने विद्यार्थिनींच्या कामगिरीवर चर्चा करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे निकष निश्चित केले. शाळेच्या सभागृहात एक लघु समारंभ आयोजित करण्यात आला. उत्कृष्ट विद्यार्थिनींना प्रमाणपत्रे, स्मृतिचिन्हे व कौतुकाचे पत्र दिले गेले. प्रोत्साहन दरम्यान त्यांच्या कौशल्य व प्रयत्नांची माहिती विद्यार्थिनी आणि पालकांसमोर मांडली गेली. सहभागी विद्यार्थिनींना भविष्यात अधिक मेहनत करण्याची प्रेरणा देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. समारंभाचे फोटो व अहवाल समितीकडे नोंदवले गेले. समितीने प्रोत्साहन मिळवलेल्या विद्यार्थिनींच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली व कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींच्या आत्मविश्वासात वाढ झाली. शाळेत सकारात्मक स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे नियमित आयोजन ठरवले गेले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 6, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य, अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे डिसेंबर 2025 करता सखी सावित्री समितीचं प्रोसिडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.